गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मराठी विद्या प्रसारक समाजाचे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र नाशिक यांच्या वतीने सिन्नर तालुका मोतीबिंदू मुक्त अभियानांतर्गत जनता विद्यालय कोमलवाडी येथे मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. मराठी विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस श्री नितीनजी ठाकरे तसेच सिन्नर तालुका संचालक श्री कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनातून सदर शिबिराचे आयोजन कोमलवाडी परिसरातील नागरिकांसाठी करण्यात आलं. शिबिराचे उद्घाटन शालेय समिती अध्यक्ष श्री शरद भाऊ घुले यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच शिबिरासाठी डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्राचे डॉक्टर चेतन करंडे तसेच श्री रवींद्र सोनवणे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त भावनेने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने असंख्य गरजू तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त भावनेने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने असंख्य गरजू तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मोफत नेत्ररोग तपासणी, आरोग्य चाचण्या, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, भिंगारोपण लेन्स, औषध उपचार, जाण्या येण्याची मोफत सोय, रुग्णालयामध्ये रुग्णास व एका नातेवाईकाचे राहणे व जेवण मोफत ही होती. सदर शिबिरात आढळलेल्या शस्त्रक्रिया, योग रुग्णांवर बिन टाक्याचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, भिंगारोपण लेन्स पद्धतीने मराठा विद्या प्रसारक रुग्णालय आडगाव येथे करण्यात येईल. अशा अत्यंत लोकाभिमुख उपक्रमास उदंड प्रतिसाद देऊन कोमलवाडी परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेतलाय. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनीषा गोराडे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमोल नाईक तसेच न्यू इंग्लिश स्कूल व डांगरी विद्यालयाचे प्राचार्य श्री खैरनार सर तसेच शालेय समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामस्थ तसेच बाजीराव डोमसे, सचिन गीते, सागर भदाणे, मनीषा गोराडे, स्वाती जोंदळे, चित्रा बाजारे, ऋतुजा वाघ, सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी दिलीप हगविणे, सिन्नर. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.